या नंतर होणारा सामना असेल तो जय सानपाडा विरुद्ध साई ऐरोली. दोन्ही संघाच्या कंगरांना विनंती आहे की आपण आपली इथे उपस्थिती दर्शवायची आहे. या सामन्याच्या पहिल्या इनिंग्स ब्रेकमध्ये आपल्यामध्ये नाणेफेक केली गेल्याची नोंद घ्यायची आहे. सामन्याला सुरुवात होते. युनायटेड साईसागर संघातर्फे प्रथम फलंदाजीसाठी आले ते सलामीवीर शशांक आणि अभि दोन्ही सलामीवीर आले ते साईसागर युनायटेड संघाकडून. आणि वैयक्तिक पहिलं आणि वाशीवाडी संघाकडून पहिला षटक घेऊन आलाय तो गोलंदाज केसू. पहिलं असं षटक, हानामारीचं असं षटक, पॉवर प्लेचं षटक. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील ते युनायटेड साईसागर संघाला, परंतु तितक्याच धावा मात्र रोखाव्या लागतील त्या वाशीवाडी संघाच्या. अभि आणि शशांक ही दोन्ही सलामीवीर युनायटेड साईसागर संघाकडून गोलंदाजीसाठी तयार. तो गोलंदाज केसू लेफ्टावर टाकलेला पहिला चेंडू तितका चांगल्या पद्धतीने मारला. पुल केला होता फटका. पुलचा फटका मात्र इथे फसला, परंतु चेंडू मात्र जातो सीमा रेषा पार आणि पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार ठोकतोय तो अभि. आपल्या संघासाठी धावसंख्येत 4 धावांची वाढ होते. धावसंख्या पण पोहोचते ती 4 धावांवरती. एक चेंडू आणि 4 धावा झाल्यात त्या युनायटेड साईसागर संघाच्या. पहिल्या चेंडूवरती पुलचा फटका मात्र त्याने मारला होता. फटका थोडासा फसला, परंतु क्षेत्ररक्षकाला चेंडू मात्र काही पकडता आला नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून 4 धावा भेटतात युनायटेड साईसागर संघाला. धावसंख्येत वाढ होती 4 धावांची. धावसंख्या पोचते ती 1 चेंडू आणि 4 धावा. पुन्हा एकदा केसोचा असा अप्रतिम चेंडू फर्निचर डिस्ट्रॉय होतो तो अभियाचा. संघाला बसलेला पहिला मोठा आद्रा. पहिल्या चेंडूवर त्याला खणखणीत चौकार आणि त्या मात्र केसूचं झालेलं आगमन आणि त्याने केलेलं बॅक कव्हर. पहिला आद्रा बसतो युनायटेड साईसागर संघाला अभियाच्या रूपाने. फर्निचर डिस्ट्रॉय होतो. अतिशय उत्तम असा चेंडू टाकला होता तो केसू आणि अभिला चेंडू मात्र काही कळला नाही. बॅटची आतली कड घेऊन चेंडू मात्र वेस्टर्नवरती आदळतो आणि संघाला बसतो तो पहिला आद्रा अभियाच्या रूपाने. संघाची पडती बाजू सांभाळण्यासाठी येत आहेत ते नवीन फलंदाज सर्वेश. एक तडाखेबंद फलंदाज, नवीन क्षेत्रामधील एक मातब्बर असा खेळाडू आपली संघाची पडती बाजू सांभाळण्यासाठी येतोय. बऱ्याचदा आपण सर्वेशाला ओपनिंग बॅट्समन म्हणून पाहतो, परंतु संघाच्या रणनीतीमध्ये आता काहीसा बदल केला जातोय आणि सर्वेशाला वन डाऊनच्या रूपात पाठवला जातोय. सर्वेशला मात्र आपल्या संघाची बाजू सांभाळावी लागेल. एक सन्मानजनक टोटल जर त्यांना या पूर्ण स्पर्धेमध्ये जर त्यांना करायची असेल, या सामन्यामध्ये करायची असेल तर सर्वेश आणि शशांक यांना आपल्या संघाची बाजू पडती बाजू कुठेतरी सांभाळावी लागेल. केसू एक चांगलासा चेंडू टाकून त्याने पहिला विकेट मिळवला होता. तोच केसू तिसऱ्यांदा येतोय. स्ट्राईकला येतो सर्वेश, नॉन स्ट्राईकला येतो सर्वेश. चांगला मारला फटका करून चेंडू होतो हवेमध्ये. क्षेत्ररक्षकांच्या खाली झेल मात्र सुटतो. काहीसे गचाळ क्षेत्ररक्षण होते ते क्षेत्ररक्षकाकडून. दुसरा मोठा हादरा बसण्याची परिस्थिती होती, परंतु झेल मात्र काही झेलू शकला नाहीये. यावरती मात्र एकच धाव धावून पूर्ण करतात. धावसंख्या धावेचं वाढ होते. धावसंख्या बसते 5 धावांवरती. 3 चेंडू आणि 5 धावा. अतिशय चांगली अशी सुरुवात केली होती अभियाने पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार मारून, परंतु त्यातच पूर्वगमन केलं ते केसू आणि अभियाची विकेट घेऊन. चांगला असा चेंडू, शशांकला चेंडू काही कळला नाहीये. तो मोम्यामध्ये थोडंसं मिसकम्युनिकेशन होते, परंतु त्यानंतर सावधला जातोय आणि चेंडू मात्र जातोय निर्धाव. 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झाली होती 5 धावा. अतिशय चांगला असा कमबॅक करतोय तो केसू आपल्या या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर त्यावेळेला खणखणीत चौकार, पण त्यामुळे पण केलेलं पूर्वगमन केसूच्या या पूर्ण षटकाचं हायलाइट्स ठरतंय. अतिशय उत्तम अशी गोलंदाजी करतो तो केसू. स्ट्राईकला असेल तो शशांक, नॉन स्ट्राईकला तो सर्वेश. चांगला चेंडू, तितका चांगला फटका, परंतु शशांक मात्र बाद होतोय. संघाला मोठा दुसरा आधार बसतो तो शशांकाच्या रूपाने. अतिशय स्वस्तामध्ये बाद झाला. दुसऱ्या चेंडूवरती लेगच्या दिशेने मारण्याचा चेंडू होता, परंतु त्यावरती मात्र फटका मात्र त्याचा फसतोय.
चित्रपाट पद्धतीने बाद होते. संघाला बसत होते दुसरा हादरा सर्वेशाच्या शशांकाच्या रूपात. प्रणवाने अतिशय उत्तम असा झेल घेतला, त्यामुळे संघाला 2 खणखणती यश भेटत या षटकामध्ये. संघाची धावसंख्या मात्र झाली होती 2 गडी बाद 5 धावा. अतिशय उत्तम असं षटक टाकलं ते केसू याने पहिल्या षटकामध्ये. 2 मोठे मोहरे मात्र बाद करण्यामध्ये त्याला यश भेटले ते युनायटेड साईसावर संघाचे. शशांक आणि अभि दोन्ही सलामीवीर मात्र तंबूच्या गारबीत आता पोहोचलेत आणि अतिशय उत्तम अशी गोलंदाजी केली ते केसू याने. अजूनही या षटकाचा शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. या एका चेंडूवरती मात्र मोठी कामगिरी करावी लागेल, ती मात्र नवीन आलेला फलंदाज बंटीला अतिशय चांगली कामगिरी करावी लागेल. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू, या चेंडूवरती मात्र काहीतरी किमया करावी लागेल. ती बंटी याला चांगला टाकलेला चेंडू त्याच्याशी तटवला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होते. क्षेत्ररक्षणाकडून कुठल्याही प्रकारची धाव मात्र भेटत नाही. निर्धाव होत होतो चेंडू. धावसंख्येत कुठल्याही प्रकारची वाढ होत नाही. धावसंख्या होते स्थिर, ती म्हणजे 2 गडी बाद 5 धावा. पॉवर प्ले षटक या षटकामध्ये मोठा धावसंख्या करण्याचा प्रयत्न होता युनायटेड साईसावर संघाचा, परंतु त्यामुळे त्यांना यश काही भेटत नाहीये. एकच आलेला पहिलावाला चेंडूवरचा चौकार आणि त्यानंतर झालेले 2 मोठे हादरे हे या षटकाचं पूर्ण हायलाईट राहिलंय. आता मात्र शेवटचे 3 षटक शिल्लक. या 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा मात्र जमवाव्या लागतील. ती खेळपट्टीवर असणाऱ्या जोडीला सर्वेश आणि बंटी याला अतिशय उत्तम अशी गोलंदाजी केली ती केसू यांनी. मी आभार मानतो ते शुभम चौधरी दादांची. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आपण वेळ काढून आपण या युनायटेड साईसागर चषकाला आपण भेट दिली, त्याबद्दल आमचे विशेष आभार. पुन्हा वडिया या सामन्याकडे इस्माईल येतोय, तो दुसरं षटक घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल. इस्माईल स्ट्राईकला असेल तो धडाकेबाज फलंदाज सर्वेश, नॉन स्ट्राईकला असेल तो बंटी. सर्वेश पुन्हा एकदा तयार. इस्माईल येतोय वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन. बॅटन राऊंड विकेट मारा बावडा पद्धतीने मारला, आडव्या पद्धतीने फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यांना यश काही भेटत नाहीये. 1 धाव मात्र धावून पूर्ण करतात. धावसंख्येत 1 धावेची वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते होती 6 धावांवरती. 2 गडी बाद 6 धावा. काहीशी अडखळतेची सुरुवात झाली होती युनायटेड साईसावर संघाची, परंतु अजूनही खेळ संपलेला नाहीये. अजूनही 3 मोठी षटकं बाकी आहेत आणि या षटकामधून मोठ्या धावसंख्या मात्र जमवाव्या लागतील. चांगला फटका, तितका चांगला फटका बंटी याचा आणि चेंडू जातो सीमा रेषा पार आणि भेटतो तो पहिला व्हायला मोठा षटकार बंटी याच्या बॅटमधून. धावसंख्येत 6 धावांची वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते होती 12 धावा झाल्यात त्या युनायटेड साईसागर संघाच्या. पहिला मोठा फटका मारलाय तो बंटी याने आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेमध्ये क्षेत्ररक्षणाच्या खाली आणि आता मात्र क्षेत्ररक्षक आपली भूमिका चोख पार पडतोय. संघाला बसतो तो मोठा तिसरा हादरा बंटीच्या रूपामध्ये. तू चल मे आया अशी काहीतरी परिस्थिती झाली की साईसावर संघाची. एकामागोमाग एक त्यांचे 3 मोठे फलंदाज तंबूच्या आश्रयाला पवरलेत. यश याने असा अप्रतिम असा झेल घेतला आणि त्यामुळेच अशिराई संघाला तिसरं यश मिळण्यामध्ये तिसरं मोठं यश भेटते ते बंटीच्या रूपामध्ये. केला चेंडूवर तो खणखणी षटकार मारला होता तो बंटीयाने, परंतु या चेंडूवर त्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला. बॅटची मोठी कट घेऊन चेंडू गेला हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षकाने आपली भूमिका चोख पार पाडली. संघाला बसतो तिसरा हादरा. संघाची पडती बाजू सांभाळण्यासाठी आले ते संघाचे कर्णधार दिवेशाला मात्र आता या खेळपट्टीवर टिकून राहावं लागेल आणि जास्तीत जास्त धावा मात्र जमवाव्या लागतील युनायटेड साईसागर संघासाठी. जर त्यांना सन्मानजनक टोटल या पहिल्या इनिंगमध्ये जमवायची असेल आणि आपल्या संघाला एक मोठा आधार द्यायचा असेल, ती कामगिरी मात्र करावी लागेल ती दिवेश आणि सर्वेश याला. मी पोलीस मित्रमंडळाचे धडाईचे कार्यकर्ते आणि आमचे गोलंदाज बाली यांचा इथे विशेष आभार करतो. त्यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आपण तिथे उपस्थित झालात त्याबद्दल युनायटेड साईसागर संघातर्फे आम्ही आमचे स्वागत करतो. बोलूया पुन्हा एकदा आपण या सामन्याकडे. तिसऱ्या मोठ्या हादरानंतर संघाची पडती बाजू सांभाळण्यासाठी आलाय तो दिवेश. स्ट्राईकला असेल दिवेश
स्ट्राईकला असेल तो दिवेश, नॉन स्ट्राईकला असेल तो सर्वेश. दोन्हीही या पूर्ण संघाचे करते धरते. त्या दोघांनाही आपली बाजू भक्कमपणे मांडावी लागेल. चांगला टाकलेला चेंडू, दिवेशला चेंडू काही कळत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जाते. धावसंख्येत कुठल्याही प्रकारची वाढ होत नाहीये. धावसंख्या ती स्थिर, ती म्हणजे 3 गडी बाद. धावा झाल्या त्या 12 धावा. अजून या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवरती मात्र जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील त्या दिवेशाला. चांगला टाकलेला फटका, तितका चांगला फटका दिवेशाचा आणि चेंडू मात्र जातो सीमारेषे पार. संघाला भेटतो एक मोठा तारणहार आणि धावसंख्येत होते ती 6 धावांची वाढ. अतिशय उत्तम असा फटका मारला होता दिवेशाने. स्टेट लॉंगाच्या दिशेने मारलेला फटका. यावरती मात्र 6 धावा भेटतात. धावसंख्येत 6 धावांची वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 18 धावांवरती. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका या सामन्याचं रंगरूप बदलू शकतो. पुन्हा चांगला फटका लेखीने मारला, परंतु चेंडू मात्र जातो तो क्षेत्ररक्षकाच्या कुशीमध्ये. पुन्हा एकदा जी चूक बंटीने केली होती त्याची पुनरावृत्ती करतो तो दिवेश. हमजाचा अतिशय चांगला असा झेल. पहिल्या षटकारानंतर परत एकदा ती चूक केली दिवेशने आणि संघाला बसतो तो 4था मोठा हादरा दिवेशाच्या रूपामध्ये. कुठेतरी धावसंख्येला आकार देण्यामध्ये कुठेतरी यश मिळवत होते दिवेशाला, परंतु त्यामध्ये पुन्हा एकदा चूक होते आणि संघ पुन्हा एकदा अडचणीमध्ये पोहोचतोय. 2 षटकाखेरीज युनायटेड साईसागर संघाची धावसंख्या झाली होती 18 धावा, पण त्यांचे 4 मोठे बोहरे मात्र त्यांनी या 2 षटकांमध्ये गमावले. आता मात्र शेवटचे 2 षटकं आणि या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमाव्या लागतील. ते सर्वेश आणि नवे आलेले फलंदाज. स्ट्राईकला सर्वेश आहे. वैभव वैभव बॅटिंगला कोण आला? दर्शन आलं ती संघाची प्रतिबाधी सांभाळण्यासाठी. दिवेशाने एक चांगला फटका मात्र मारला होता या आधीच्या चेंडूवरती. एक खणखणीत षटकार मारला होता, परंतु त्यानंतर पुन्हा त्यांनी प्रयत्न केला, त्यामुळे त्यांना यश भेटत नाहीये. आणि हमजा त्यांनी जो चांगला झेल घेतला होता तेच आता बॉलिंगसाठी तयार होतात. स्ट्राईकला होतो सर्वेश. लांब लचक आता रणप हमजा यांचा. चांगला चेंडू, तितका चांगला फटका बेसबॉल पद्धतीने मारला होता फटका आणि चेंडू होते सीमारेषे पार. आपल्या नावारूपाला साजेशी अशी कामगिरी करतो तो सर्वेश आणि पहिला चेंडू होते खणखणी षटकार ठोकते आणि 6 धावा भेटतात त्या युनायटेड साईसागर या संघाला. अतिशय उत्तम अशी कामगिरी करतो तो सर्वेश, परंतु त्यांना ही कामगिरी कायम ठेवावी लागेल जर त्यांना संघाला आपल्या संघाला एक चांगला टोटलपर्यंत घेऊन जायचं असेल तर. दुसऱ्यांदा येतो पुन्हा चांगला चेंडू, तितका चांगला फटका. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 खणखणीत चेंडू जातो ते सीमारेषा पार आणि संघाला लागोपाठच्या 2 चेंडूवरती 12 धावांचा अंदाज भेटतोय ते सर्वेशच्या रूपामध्येच. अतिशय उत्तम अशी फलंदाजी करतोय ते सर्वेश आपल्या संघासाठी. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 खणखणीत षटकार भेटतोय आणि धावसंख्येवर चांगला आकार भेटतोय. धावसंख्येवर बसतोय ती 30 धावांवरती. अतिशय उत्तम अशी फलंदाजी करतोय सर्वेश. एक अप्रतिम अशी कामगिरी करते. का नवी मुंबई क्षेत्रामध्ये मला एक आघाडीचा धडाकेबाज फलंदाज म्हणून कुठेतरी नाव घेतलं जातं, का माझं नाव अहिली क्षेत्रामध्ये गाजतं याचाच कुठेतरी प्रत्यय देतो ते सर्वेश आपल्या संघासाठी. पुन्हा या चांगला चेंडू पुन्हा लेग साईडने मारण्याचा प्रयत्न, परंतु यामध्ये सुद्धा काही यश भेटत नाहीये. लेग बिफोर दी विकेटच्या जाळ्यामध्ये अडकतो तो सर्वेश. पुन्हा एकदा नवीन फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर येईल. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 खणखणीत षटकार ठोकून खळबळजनक परिस्थिती निर्माण केली होती सर्वेशाने, परंतु हमजा पुन्हा एकदा कमबॅक करतोय. संघाला एक मोठं यश मिळवून देतो ते सर्वेशाच्या रूपाने. 5वा मोठा हादरा बसतो युनायटेड साईसागर संघाला सर्वेशाच्या रूपाने आणि धावसंख्येवर बसते ती 30 धावांवरती 5 गडी बाद. आता मात्र उरलेल्या या षटकांमध्ये ऋषी, संकेत आणि दर्शन याला संकेत आलाय तो सर्वेची जागा भरून काढण्यासाठी.
चांगलासा चेंडू, परंतु डाव्या यष्टीबाचा चेंडू पंच आमच्यापर्यंत पोहोचतात. अतिरिक्त धावांची वाढ होते, धावसंख्येत एका धावाने वाढ होते, धावसंख्येत पोहोचते ती 31 धावांवरती. अजूनही या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूवरती चांगली साजेशी कामगिरी मात्र करावी लागेल. ती संकेत आणि दर्शन या जोडगोळीला. चांगलासा चेंडू आणि फळीचे डिस्ट्रॉय. तू चलने आया याचीच कुठे प्रचिती येते ते युनायटेड साईसागर संघाच्या खेळाडूंकडून. एक खणखणीत पहिला 2 चेंडू पहिले 2 खणखणीत षटकार आणि त्यामध्ये त्यांनी भेटलेले 2 बॅक टू बॅक विकेट हे या पुढील षटकाचा हायलाइट राहते. संकेत मात्र आपली कामगिरी करण्यामध्ये कुठेतरी फेल ठरते आणि संघाला बसवतो मोठा हादरा. संकेताच्या रूपामध्ये 6 फलंदाज बाद होत आहेत. धावसंख्या झाली ती 31 धावा, 6 गडी बाद 31 धावा. अजूनही एक मोठं षटक बाकी आहे आणि या करंट षटकामधली 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल. ते दादा ते पाणी संघाची प्रतिनिधी सामन्यासाठी आले ते माझी पुन्हा एकदा तयार. हमजा लांब लचकाचा रणप. चांगला टाकलेला चेंडू, माझ्याला चेंडू काही कळत नाहीये. निर्धाव चेंडू जातो, अतिशय वेगवान पद्धतीने टाकलेला चेंडू. गुडवल कुंडन पहिले टाकलेला चेंडू, पण चेंडू मात्र काही कळला नाहीये. माझीला चेंडू मात्र जातो निर्धाव. धावसंख्येत कुठल्याही प्रकारची वाढ होत नाहीये. धावसंख्या देते स्थिर, ती म्हणजे 31 धावा, 6 गडी बाद 31 धावा. शेवटचा चेंडू घेऊन तयार हमजा. लांब लचकाचा पुन्हा एकदा रनअप. माझ्या टाकलेला चेंडू, परंतु आता मात्र चेंडू वाहतो तो डाव्या यष्टी बाहेर. पंच आमच्याकडे वाहतो आणि अतिरिक्त धावांची नोंद करतात. धावसंख्येत एका धावाने वाढ होते, धावसंख्येत पोहोचते ती धावसंख्येत पोहोचते ती 32 धावांवरती. 6 गडी मात्र बाद झालेत, पण धावसंख्येला चांगला आकार मात्र इथे भेटलाय 32 धावांवरती. चांगला आपल्याला चेंडू विचारशी पटवल्यावरती मात्र 1 धाव धावून मात्र पूर्ण करतात. लेग ग्लान्स केला होता तो माझी आणि त्यावरती मात्र 1 धाव मिळवण्यामध्ये यश भेटते. धावसंख्येत एका धावाने वाढ होते, धावसंख्येत पोहोचते 33 धावांवरती. 3 षटकाखेरीज युनायटेड साईसागर संघाची धावसंख्या झाली आहे ती 33 धावा. शेवटचा हाणावलेला षटक, या षटकामध्ये मात्र जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील त्या युनायटेड साईसागर संघाच्या माझी आणि दर्शन या दोन्ही खेळाडूंना. जर त्यांना आपल्या संघाची धावसंख्या एक सन्मानजनक संख्येवरून घेऊन जायची असेल आणि आपल्या गोलंदाजांना एक चांगलासा वाव द्यायचा असेल तर त्यांना थोडीफार मात्र हाणामारी करावी लागेल या षटकामध्ये. ती कॅपॅसिटी आहे माझी, ती कॅपॅसिटी आहे दर्शनमध्ये. त्यांना आपल्या नावारूपाला साजेल असा खेळ मात्र करावा लागेल. ऑस्ट्रेलिया संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघाचं जे षटक घेऊन आला तो गोलंदाज धनेश, अतिशय मातब्बर असा खेळाडू धनेश पुन्हा एकदा तयार. आपल्या संघाचं महत्वाचं 4थं षटक घेऊन येते. चांगलासा चेंडू काही माझीला कळत नाहीये. स्विंग अँड मिस. धनेश पुन्हा एकदा तयार. दुसरा चेंडू घेऊन माझी याच्यासाठी. लेग बिघडून टाकला चेंडू, आता कुठेतरी आपटला होता. चेंडू मात्र उंच जातो हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाला काही झेल भेटत नाहीये. धावसंख्येत एकच धावेची वाढ होते, एकच धाव धावून पूर्ण करतात. धावसंख्येत पोहोचते ती 34 धावांवरती. शेवटच्या 4 चेंडूवरती मात्र कामगिरी करावी लागेल ते दर्शन आणि माझी याला. चांगला आपल्याला चेंडू, यावरती मात्र 1 धाव धावून पूर्ण करतात. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न करतात ते माझी आणि दर्शन आणि 2 धाव पूर्ण करतात. बघता बघता क्षेत्ररक्षकाच्या डोळ्यासमोरून चोरलेली 1 धाव आणि त्या एका धावेचे 2 धावांमध्ये रूपांतर करतात आणि आपल्या संघासाठी अतिशय चांगली कामगिरी करतात ते दर्शन आणि माझी. धावसंख्या पोहोचते 36 धावांवरती. अजूनही या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूवरती आपल्याला एखादा षटकार किंवा चौकार सामन्याची गणित मात्र बदलू शकतो. त्याच प्रयत्नामध्ये होते, परंतु चेंडू मात्र जातो डाव्या यष्टी बाहेर. अतिरिक्त धावांची वाढ होते, धावसंख्येत एका धावाने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 37 धावांवरती. हॅलो
आमचे सन्माननीय मित्र प्रमोदजी पाटीलजी सानपाडा एक्सप्रेस या नावाने हा ओळखला जातो. खरोखरच आज इथे त्यांचं आगमन झालंय. त्यांचा आपल्या सर्वांच्या वतीने युनायटेड स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने आणि सर्व खेळाडू प्रेक्षकांच्या वतीने प्रमोद पाटील सानपाडा एक्सप्रेस मी यांचं मी हार्दिक 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 स्वागत करतोय. धन्यवाद. षटकार जातो. धावसंख्येत 6 धावांची वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43 धावांची जाऊन पोहोचते. ते युनायटेड साईसागर संघाची धावसंख्या अतिशय चांगली कामगिरी करते. दर्शन आपल्या संघासाठी एक खणखणी षटकार ढकलतो लेगच्या दिशेने. शेवटचा चेंडू घेऊन दिनेश तयार. चांगला मारलेला फटका. यावरती मात्र एक डाऊन धावून पूर्ण करतात. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न असेल का माझीचा आणि तो प्रयत्नात मात्र यश भेटतंय. अतिशय चांगली अशी धावसंख्या धावून पूर्ण करतात ते दर्शन आणि माझी. धावसंख्येत 2 धावांची वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45 धावा आणि 46 धावांचं आव्हान ठेवले. युनायटेड साईसागर संघाने वाशी रॉयल्सच्या संघाकडून अतिशय चांगली अशी कामगिरी केली ती वाशी रॉयल संघाच्या सर्वच गोलंदाजांनी. परंतु तितकीच चांगली मात्र कामगिरी करण्यामध्ये यश मात्र भेटलं नाही युनायटेड साईसागर संघाला. नवी मुंबईचे एक सिनियर खेळाडू आणि काय हा खेळाडू खरोखरच जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो अगदी वाघासारखा खेळ करतो. अगदी चित्त्यासारखा चपळ खेळाडू प्रमोद सानपाडा एक्सप्रेस प्रमोद पाटील हे ओळखले जातात. आणि सानपाडा गावचा हा भूमिपुत्र त्यांचा येथे शुभ आगमन झालंय. त्यांचा यथोचित सन्मान करण्याची विनंती मी अभि यांना करतोय. माहीची उबदार शॉल आणि हा सुगंधित पुष्पगुच्छ त्यांना इथे प्रदान करण्यात येतोय. त्यांच्या पायाला देखील इजा झालेली आहे. लिगामेंट इंजुरी आहे त्यांच्या पायाला आणि काल ते खेळले होते काल कोपरीला. पण आज त्यांनी निर्णय घेतला की आता आराम करावा. कारण की कसं आहे जास्त जर इंजुरी झाली तर त्याचा फटका हा येणाऱ्या भविष्यामध्ये बसू शकतो. खरोखरच प्रमोद दादा आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. फक्त तुमच्या गावासाठी नाही तर आमच्या नवी मुंबईसाठी जे योगदान आपण दिलंय आणि जे तरुण खेळाडू आपल्याला आयडल मानतात त्याबद्दल आपलं फार फार धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू विचारे सर. अतिशय चांगली अशी कामगिरी केली युनायटेड साईसागर संघाच्या सर्वच फलंदाजांनी आणि त्याच्या जोरावरती 45 धावा जमवल्या युनायटेड साईसागर संघाने आणि 46 धावांचं आव्हान ठेवलंय ते वाशी रॉयल्स या संघापुढे. या पुढील होणारा सामना असेल ते साई एकविरा विरुद्ध जय सानपाडा. दोन्ही संघाच्या कमलांना विनंती आहे की जर आपण इथे उपलब्ध असाल तर नाणेफेकीसाठी सामाजिक कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. हार्दिक जय सानपाडा आणि साई एकविरा ऐरोली या दोन्ही संघामध्ये होणारा हा पुढचा सामना. दोन्ही संघाच्या कमलांना विनंती आहे की जर आपण इथे उपलब्ध असाल तर नाणेफेकीसाठी आपण उपलब्ध व्हायचंय. अतिशय उत्तम अशी कामगिरी केली या सामन्यामध्ये सर्वेशाने. अगोदरच्या 2 चेंडूवरती 2 खणखणी षटकार टाकून काहीतरी खलबली वाजवली होती. पण तो त्यानंतर झालेला कमबॅक गोलंदाजाकडून आणि त्याचाच फलित मात्र धावसंख्या रोखली होती 45 धावांवरती. म्हणजेच वाशी रॉयल संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 11.5च्या सरासरी त्यांना धावा जमाव्या लागतील आणि या 4 षटकांमध्ये 24 चेंडूमध्ये 46 धावांचं आव्हान त्यांना पेलावं लागेल. परंतु तितकीच चांगली कामगिरी मात्र करावी लागेल ते युनायटेड साईसागर संघाच्या गोलंदाजांना जर त्यांना हा सामना आपल्या बाजूने वळवायचा असेल तर. स्ट्राईकला वाशी रॉयल संघाकडून सलामीची जोडी आली आहे ते विनायक आणि धनेश यांनी शेवटचं षटक हाताळलं होतं. हवेमध्ये षटक हाताळलं होतं. अतिशय चांगली अशी कामगिरी केली होती आपल्या संघाकडे. तोच धनेश पुन्हा एकदा सलामीवीर म्हणून येतोय आपल्या संघासाठी. विनायक आणि धनेश ही दोन्ही सलामीची जोडी वाशी रॉयल संघाकडून. या नंतर होणारा सामना हार्दिक जय सानपाडा आणि साई एकविरा ऐरोली दोन्ही संघाच्या कलांना विनंती आहे की जर आपण इथे उपलब्ध असाल तर नाणेफेकीसाठी यायचंय आणि आम्हाला सहकार्य करायचंय. यानंतर
या नंतरही आम्हाला भरपूर सामने खेळवायचे आहेत, त्यामुळेच आम्हाला सहकार्य करायचं आहे. यानंतर आम्हाला 2 सेमीफायनलचे सामने, एक फायनलचा सामना आणि यानंतर या 2 संघांमध्ये होणारी ही लढत, क्वार्टर फायनलचा सामना, अशा यासारखे 4 ते 5 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळेच आम्हाला आपल्या संघाकडून सहकार्याची अपेक्षा असेल. सामन्याला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. वैयक्तिक पहिलं आणि साईसावर युनायटेड संघाकडून पहिलं व्हायला षटक घेण्यात येतो शशांक. खाऱ्या टोपण नावाने ऐरोलीमध्ये प्रसिद्ध असणारा शशांक पुन्हा एकदा तयार होते. तो आपल्या संघासाठी पहिलं हाणामारीचं, पहिलं पॉवर प्ले षटक घेऊन येतोय. आणि मी आजपर्यंत पाहिलेल्या सर्वच सामन्यांमध्ये शशांकची कामगिरी खूपच चांगली राहिलेली आहे. वैयक्तिक 6 ते 7 धावांचा ॲव्हरेज देऊन 2 ते 3 विकेट घेण्यामध्ये नेहमीच त्याला यश भेटलंय. तोच शशांक पुन्हा एकदा तयार होते. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन ब्रिज एंड करून येतो तो शशांक. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. स्ट्राईकला असेल तो धनेश, नॉन स्ट्राईकला असेल तो विनायक. बघूया पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये किती धावा जमवण्यामध्ये यश भेटते ती वाशी रॉयल संघाच्या दोन्ही सलामीवीरांना. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. शशांक ऑन द मार्क, लांब लचक असा रनअप, पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. चांगला टाकलेला पहिला चेंडू ऑप्शन तटावर, यावरती मात्र खेळाडू मात्र पडतोय, परंतु चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये जातो आणि धावसंख्येत एका धावेची वाढ होते. संघाची सुरुवात होते 1 धावाने. धावसंख्येत 1 धाव जोडली जाते. धावसंख्या होते ती 1 चेंडू आणि 1 धाव. अतिशय चांगली आणि सावधपणे सुरुवात करतायत ते धनेश या आपल्या वाशी रॉयल संघासाठी आणि धावसंख्येत एका धावेने वाढ करतायत. पुन्हा एकदा शशांक तयार असतील पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यासाठी. लांब लचक असा आपला रनअप घेऊन पुन्हा चांगला पाठवला चेंडू आणि यावरती पुन्हा एकदा चांगला फटका. यावरती मात्र धावा भेटतात त्या 4. चेंडू होते सीमा रेषा पार. 4 धावांची वाढ होते आणि धावसंख्येत वाढ होते ती 4 धावांची. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 धावांवरती. 2 चेंडू आणि 5 धावा. अतिशय चांगली अशी सुरुवात करतात ते धनेश आपल्या संघासाठी. पॉवर प्ले षटकाचा पुरेपूर फायदा घेत आहेत आणि बॅट्स फिल्डरांच्या डोक्यावर मारलेले आहे दोन्ही फटके. यात त्यांना यश भेटतंय. पॉवर प्ले षटकामध्ये कसा खेळ करावा याचा प्रत्यय देत आहेत ते धनेश आपल्या खेळीमधून. शशांक पुन्हा एकदा तयार, तिसऱ्यांदा येतोय. चांगलासा चेंडू शशांक यांचा. एक तुझी तर एक माझी, एक बॅट्समनची तर एक गोलंदाजाची, याचाच कुठेतरी प्रत्यय येतो तो आपल्याला या षटकामध्ये. पहिला चेंडू राहिला तो मात्र धनेशकडे, दुसरा चेंडू राहिला तो मात्र धनेशकडे, तिसरा मात्र चेंडू राहिला तो शशांक याचा. अतिशय उत्तम असा चेंडू टाकला तो शशांक याने. निर्धाव पद्धतीचा चेंडू. चौथ्यांदा तयार शशांक. पुन्हा चांगला चेंडू पण तितकाच चांगला फटका गणेशाच्या रूपाने. चेंडूला फेकून दिलं त्याने सीमारेषे पार. धावा भेटतात ते 6. पहिला मोठा षटकार होतो गणेशाच्या बॅट्समधून. धावसंख्येत 6 धावांची वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 11 धावांवरती. अतिशय उत्तम अशी सुरुवात करतात ते धनेश. पहिल्या षटकामध्ये आलेला पहिला चौकार, त्यानंतरचा एक मोठा खणखणीत षटकार. अतिशय चांगली जी सुरुवात करतायत ते आपल्या संघासाठी आणि संघाला एक सन्मानजनक धावसंख्येवरती पोहोचून ठेवतात. जी सरासरी त्यांना गाठायची होती त्या सरासरीपर्यंत पोहोचण्यामध्ये त्यांना या षटकामध्ये तरी यश भेटते. धावसंख्या पोहोचते ते 11 धावांवरती. अजूनही या षटकामधील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील आणि या 2 चेंडूवरती मात्र धनेश यांचा प्रयत्न हाच राहील की जास्तीत जास्त धावा मी कशा जमवू शकेन. पुन्हा चांगला पूल केलेला फटका. यावरती मात्र क्षेत्ररक्षक असेल क्षेत्ररक्षक संकेताने पकडलेला चांगला चेंडू आणि यावरती मात्र एकच धाव भेटते. धावसंख्येत एका धावाने वाढ होते. धावसंख्या होती ती 12 धावा. 5 चेंडूकरीच धावसंख्या झाली होती 12 धावा. शशांक पुन्हा एकदा तयार. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन पावसाच्या षटकातील शेवटचा चेंडू. टाकलेला चेंडू अतिशय उत्तम असा चेंडू. हार्डन पडून टाकलेला चेंडू. चेंडू मात्र बॅट आणि ची काही कुठली त्याची हे होत नाहीये आणि चेंडू मात्र निर्धाव पद्धतीचा. धावसंख्येत कुठल्याही प्रकारची वाढ होत नाही आणि धावसंख्या होती ती स्थिर. ती म्हणजे एका षटकाखेरीज धावसंख्या झाली होती. धावसंख्या झाली ती 12 धावा. बिनगडी बाद 12 धावा. अतिशय चांगली अशी सुरुवात केली आहे ती मात्र वाशी रॉयल्सच्या संघाच्या दोन्ही सलामीवीरांनी.
म्हणून म्हणावं लागेल ते दिनेश या चाल्याच्या फळीमधून एक खणखणीत चौकार आणि खणखणीत षटकार आलाय. आता मात्र धावसंख्येची गरज असेल ती 34. 18 चेंडूवर 34 धावांची गरज असेल म्हणजेच पुन्हा एकदा सरासरी आले ते 11.5च्या दरामध्ये. 11.5च्या सरासरी त्यांना मात्र धावा जमवाव्या लागतील. तर त्यांना 18 चेंडूमध्ये 34 धावा जमवायच्या असतील तर संघाचं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं घेऊन आलं तर संघाचा कर्णधार दिवेश शिंगोटे. दिवेश हा सुद्धा नवीन पट्ट्यातला अतिशय मातब्बर असा गोलंदाज आहे. अतिशय मोठ्या मोठ्या स्पर्धा त्याने गाजवल्यात. तोच दिवेश शिंगोटे पुन्हा एकदा तयार. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. स्ट्राईकला असेल तो धडाकेबाज फलंदाज दिनेश, नॉन स्ट्राईकला असेल तो विनायक. विनायकाला फक्त आतापर्यंत एकच चेंडू फेस केलाय पण तो दिनेश पुन्हा एकदा तयार. चांगला टाकलेला चेंडू परंतु ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू असेल. यावरती मात्र एक धाव अतिरिक्त स्वरूपात भेटते. धावसंख्येत एका धावाने वाढ होते. धावसंख्या होती ती 13 धावा. एका षटकात वाशी रॉयल संघाची धावसंख्या झाली ती मात्र 13 धावा. पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळत आहेत. अतिरिक्त धावांची नोंद करतायत. गोलंदाजाला दंडित करतायत. लागोपाठचे 2 नकारात्मक चेंडू 2 धावा मात्र देऊन जातात तर वाशी रॉयल संघाला आनंद म्हणून धावसंख्येत 2 धावांची एका धावाची वाढ झाली. असं म्हणत बसतो 14 धावांवरती. पुन्हा एकदा तयार दिवेश. चांगला चेंडू लेच्याशी तटवल्याचा प्रयत्न परंतु चेंडू मात्र जातोय तो घोषित क्षेत्रामध्ये. धावसंख्येत एका धावाने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावांवरती. अतिशय चांगलीशी सुरुवात करतात ते दिनेश आपल्या संघासाठी. आपल्या संघाची बाजू भक्कमपणे या सामन्यामध्ये मांडतायत आणि आपल्या संघाचा एक आधारस्तंभ म्हणून ते उभे राहत आहेत. आकुर गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न पण पुन्हा एकदा चेंडू खूपच उंच पदरी जातो. धावसंख्येत पुन्हा एकदा एक वाढ होते. 140 ओव्हरचा निर्णय देतात ते अंपायर. अतिशय चांगली अशी अंपायरिंग आम्हाला बघायला भेटतात. त्या आमच्या दोन्ही पंचांकडून MCA ची मान्यता प्राप्त असे हे दोन्ही अंपायर्स अतिशय चांगली अशी कामगिरी करताय आजच्या पूर्ण दिवसांमध्ये. दिवेशला कुठेतरी बॅक टू द लाईन यावं लागेल. आपल्या संघाची बाजू मात्र त्याला सांभाळून ठेवावी लागेल. चांगला चेंडू. आता मात्र चेंडूची आणि बॅटची काहीशी फळीची काही स्पर्श होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. आपल्या लाईन लेन मध्ये पुन्हा एकदा परत होतो. दिवेश आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. चांगला चेंडू तितका चांगला मारलेला फटका. चेंडू मात्र उंच हवेमध्ये जातो आणि चेंडू मात्र जातो सीमारेषे पार. धावा भेटतात तर 6. अतिशय चांगला असा चेंडू टाकला होता परंतु तितका चांगला पर्यंत तोडवला तो दिनेश याने आणि आपल्या संघासाठी 6 धावा मिळवण्यामध्ये त्यांना यश भेटले. धावसंख्या जाऊन पोचते ती मात्र 22 धावांवरती. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत पण आलेल्या 3 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा मात्र जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल तो दिनेश याला. परंतु तितकाच धावा मात्र रोखाव्या लागतील त्या मात्र दिनेश याला. आता मात्र समीकरण थोडं बदलतं. समीकरण जाते ते 24 चेंडू 15 चेंडू आणि 24 धावा. धनेश वैयक्तिक 19 धावांवरती खेळतो. खणखणीत 2 षटकार त्यांनी घेतले आपल्या संघासाठी. तोच धनेश. पुन्हा चांगला फटका उंच गोवा चेंडू. चेंडू खाली मात्र फलंदाज क्षेत्ररक्षक गच्चा क्षेत्ररक्षण. खेळही सुटतो आणि चेंडूही जातो सीमारेषे पार. भेटतो तो 4 धावांचं बोनस स्वरूपात भेटते. माझ्याला चेंडू काही पकडता आला नाही आणि त्याचाच प्रत्यय म्हणून संघाला 4 धावांची बोनस भेटत आहेत. त्या वाशी रॉयल संघाला धावसंख्येत 4 धावांची वाढ होते. हा झेल जर टिपला असता तर एक मोठा हादरा बसला असता वाशी रॉयल संघाला. धनेश मात्र बचावतो आणि संघाला एक 4 धावांचं बोनस स्वरूपात भेटतंय. धावसंख्येत 4 धावांची वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावांवरती. दिवेश पुन्हा तयार 5वा चेंडू घेऊन. चांगलासा लागलेला चेंडू. आता मात्र चेंडू काहीसा कळत नाहीये तर धनेशाला निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकामधील. शेवटच्या चेंडूवरती काहीतरी कामगिरी करावी लागेल ती धनेश आणि विनायक याला. धनेशने आतापर्यंत उत्तम अशी फलंदाजी केली आपल्या संघासाठी. तोच धनेश पुन्हा एकदा तयार.
चांगला फटका, परंतु यावरती कुठल्याही प्रकारची धाव मात्र भेटत नाहीये. निर्गाव चेंडू जातो. अतिशय शेवटचे दोन चेंडू चांगल्या पद्धतीने लागतो. दिवेश आपल्या संघासाठी आणि एक चांगलीशी कामगिरी करते. त्याच जोरावरती 2 षटका अखेरीस वाशी रॉयल संघाची संख्या मात्र झाली आहे ती 26 धावा. आणि आता मात्र आव्हान असेल ते 12 चेंडूमध्ये 20 धावांचं. काहीसं सोपंही म्हणता येणार नाही, काहीसं अवघडही म्हणता येणार नाही. क्रिकेट हा असा खेळ आहे की ज्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं परीक्षण करू शकत नाही. आज तुमच्या पाड्यामध्ये असलेला खेळ कधी दुसऱ्या संघाच्या बाजूने जाईल हे कधीही सांगता येत नाही. त्याचंच उदाहरण द्यायचं झालं तर साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया या 2 संघांमध्ये जॉन्सबर्गच्या खेळपट्टीवर जो सामना झाला होता, 437 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलिया संघाने बनवलं होतं आणि 438 धावांचं आव्हान केलं होतं साऊथ आफ्रिका संघापुढे. कुणालाही वाटलं नव्हतं की 438 धावांचं आव्हान साऊथ आफ्रिका संघ पूर्ण करू शकेल, परंतु एक तो जोश होता, एक आत्मविश्वास होता हर्षल गिब्सकडे, एक आत्मविश्वास होता तो जोआन स्मिथकडे. त्यांनी कुठेतरी आपल्या नावारूपाचा खेळ केला आणि साऊथ आफ्रिका संघाला भूतो ना भविष्य असं हे विजेतेपद मिळवून दिलं. 438 धावांचा यशस्वी पाठलाग केला जातो दक्षिण आफ्रिका संघाने. त्याचंच उदाहरण जर आपण समोर ठेवलं तर 12 चेंडूमधल्या 20 धावा या काहीशा सोप्याही नाहीत आणि काहीशा अवघडही नाहीत. ती कामगिरी मात्र 12 बॉल 20. वैभव पुन्हा एकदा तयार विनायकसाठी. परत आपल्याला चेंडू ब्लॉकल पद्धतीवर चेंडू, परंतु चेंडू मात्र लेग बिफोर दी विकेट साठी अपील केली होती आणि त्यामध्ये मात्र यश भेटते. तो वैभव याला पहिल्या चेंडूवरती बसलेला पहिला मोठा हादरा विनायकाच्या रूपामध्ये आणि संघाला असलेला पहिला हादरा, साईसागर संघाला भेटलेलं पहिलं यश कुठेतरी कमबॅक केलं जाते ते वैभव याचं आपल्या संघाकडून आणि संघाला एक मोठं यश मिळवण्यामध्ये मात्र कुठेतरी चान्स भेटतो आणि यश भेटते ते वैभव याला. आता मात्र समीकरण बदलतं. 11 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. पहिल्या वेळेला सलामीवीर मात्र तंबूच्या आश्रयाला आलाय. विनायक बॅक टू दी पवेलियन, परंतु गणेश मात्र उभा आहे. गणेश आपल्या संघासाठी उभा आहे, गणेश आपल्या गावासाठी उभा आहे आणि आपल्या संघासाठी चांगलीशी कामगिरी करतो तो गणेश. संघाची पडती बाजू सांभाळण्यासाठी आलाय तो नवीन फलंदाज नील. नवी मुंबई पट्ट्यातील अतिशय मातब्बर असा फलंदाज. त्याला आपल्या नावासाठी जशी कामगिरी मात्र करावी लागेल. तर वाशी रॉयल संघाला त्याला विजयाच्या समीप घेऊन जायचं असेल, विजयाच्या पलीकडे घेऊन जायचं असेल तर ती मात्र कामगिरी करावी लागेल ते नील आणि धनेश याला. परंतु वैभव पुन्हा एकदा तयार आपल्या संघाची पडती बाजू सांभाळण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती आलेला पहिला मोठा विकेट आणि त्याचाच कुठेतरी फायदा होतो तो मात्र युनायटेड साईसागर संघाला. वैभव पुन्हा एकदा तयार. दुसरा चेंडू घेऊन स्ट्राईकला नवीन आलेला फलंदाज नील. दुसरा चांगला घेऊन तितका चांगला मोठा फटका, अतिशय उत्तम असा फटका मारला तो नील याने. मला वाटतं पॅव्हलियन मधून कुठेतरी सेट होऊन आला होता तो नील आणि पहिल्या चेंडूवरती येऊन खणखणीत षटकार मात्र ठोकते. संघाला 6 धावांचं ऍडिशन भेटते. 6 धावा धावसंख्येत अडवतात, धावसंख्येत पोचते ती म्हणजे 32 धावांवरती. अतिशय उत्तम अशी कामगिरी करते तो मात्र नील आपल्या संघासाठी. आता मात्र आव्हान असेल ते 10 चेंडू आणि 14 धावांचं. 10 चेंडू 14 धावा, 14 धावा 10 चेंडू. साईसागर युनायटेड की वाशी रॉयल्स की साईसागर युनायटेड हे मात्र ठरेल हे पुढच्या 10 चेंडूंमध्ये. नील अतिशय चांगलीशी कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवरती पहिला खणखणी षटकार ठोकतोय. अतिशय उत्तम असा फटका होता लॉंग ऑफच्या दिशेने आणि त्याच कामगिरीच्या जोरावरती पहिल्या वेळा षटकार मिळवतोय तो नील. आव्हान थोडंसं सोपं होतंय 10 चेंडूमध्ये. आता गरज 14 धावांवरती. परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही काहीच परीक्षण करू शकत नाही. कधीही कुठल्याही बाजूने सामना वळू शकतो. तुम्हाला ठेवावा लागेल तो आत्मविश्वास, तुम्हाला ठेवावा लागेल ती जिद्द, ती कामगिरी मात्र तुम्हाला तुमच्या संघासाठी तुमच्या गावासाठी करावी लागेल. वैभव पुन्हा एकदा तयार. वैयक्तिक तिसऱ्यांदा येईल तो वैभव. तिसऱ्यांदा चेंडू घेऊन येईल तो वैभव.
स्ट्राईकला असेल तो नवीन आलेला फलंदाज ज्याने आत्ताच एक खणखणीत षटकार वाजला तोच नील. नॉन स्ट्राईकला आहे तो धनेश ज्याने अप्रतिम कामगिरी केली आहे त्या सामन्यामध्ये. आतापर्यंत वैयक्तिक 23 धावांवरती खेळतो तो धनेश. आणि चेंडू मात्र उंच हवेत जातो आणि दिवस त्याच्या खाली संघाला बसतो तो मोठा हादरा नीलाच्या रूपामध्ये. जी चूक साईसागरच्या फलंदाजांनी केली होती की एका षटकारानंतर पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ती चूक मात्र वाशी रॉयल संघाचे फलंदाज कुठेतरी करतायत आणि आपल्या संघाला कुठेतरी गोत्यात आणण्याचा प्रयत्न करतायत. पहिल्या षटकारामधून त्यानंतर मात्र नील बाद होत आहे. झेल टिपते ते दिवेश आपल्या संघासाठी आणि चांगलीशी कामगिरी करतो ते वैभव. सलगच्या 3 चेंडूवरती 2 मोठे मोहरे बाद करण्यामध्ये मध्ये यश भेटलंय ते वैभव याला. आणि वाशी रॉयल संघाकडून संघाची परती बाजू सामन्यासाठी आलाय तो नवीन फलंदाज हमजाने अतिशय चांगली अशी गोलंदाजी केली होती. तोच हमजा पुन्हा एकदा येते आपल्या वाशी रॉयल संघाकडून. आता मात्र गरज असेल ती 9 चेंडू आणि 14 धावांची. 9 चेंडू 14 धावा, 14 धावा 9 चेंडू. नवीन आलेला फलंदाज हमजाला आपल्या संघाची बाजू कुठेतरी सांभाळावी लागेल. वाशी रॉयल संघाला जर त्याला विजयाच्या पलीकडे घेऊन जायचं असेल तर त्याला आपण कामगिरी मात्र करावी लागेल. शेवटचे 9 चेंडू आणि धावसंख्येची गरज होती 14. या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न मात्र करावा लागेल तो हमजा. आणि धनेश याला एक डावखुरा असा फलंदाज हमजा. चांगला चेंडू तितका चांगला फटका आणि आता मात्र क्षेत्ररक्षक चांगलं होते दर्शनाच्या रूपाने. अतिशय चांगलं असं क्षेत्ररक्षण करतो दर्शन आपल्या संघासाठी. मुलाच्या अशा 3 धावा मात्र वाचवतो तो आपल्या संघासाठी. आता मात्र गरज असेल ती 8 चेंडू आणि 13 धावा. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल ते वाशी रॉयल्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. परंतु तितकाच धावा मात्र रोखाव्या लागतील त्या युनायटेड साईसागर संघाला जर त्यांना हा सामना आपल्या बाजूने वळवायचा असेल. पुन्हा एकदा तयार वैभव. वैयक्तिक षटकामध्ये 5व्यांदा येतोय वैभव. स्ट्राईकला असेल तर धडाकेबाद सलामीवीर धनेश. चांगला आकृतीला चेंडू त्यावरती मात्र बोलला हुक केले आणि चेंडू मात्र जातो तो सीमारेषा पार. येतो तो खणखणीत षटकार धनेशाच्या बॅटमधून. तिसरा षटकार खेचलेला धनेशाने आपल्या संघासाठी आपल्या स्वतःच्या खेळीमधून अतिशय उत्तम अशी कामगिरी करतो तो धनेश. आणि त्याच कामगिरीच्या जोरावरती धावसंख्येमध्ये 6 धावांचं योगदान जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 39 विथ द लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही 7 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 7 धावा. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे वाशी रॉयल्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. परंतु आता हे आव्हान थोडंसं सोपं जरी असलं परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे जो कुठल्याही बाजूने कुठल्याही दिशेने कधीही फिरू शकतो. वैभव पुन्हा एकदा तयार. पुन्हा चांगला फटका त्याच्या बॅटमधून आणि चेंडू मात्र जातो तो सीमारेषा पार. खणखणीत षटकार ठोकतो तो धनेश. एक हाती सत्ता गाजवतो या पूर्ण मैदानावरती तो धनेश आपल्या संघासाठी एक खणखणीत षटकार ठोकून आव्हानातली सगळी हवा मात्र काढून टाकतो तो धनेश. आणि धावांची गरज फक्त आणि फक्त 1 धाव. शेवटचे 6 चेंडू आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये एका धावाची गरज असेल ते वाशी रॉयल्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. वैयक्तिक षटकामध्ये वैभव यांनी धावा दिल्या त्या 19 आणि 2 गडी मात्र बाद करताना यश भेटलं होतं. मी विनंती करीन साई एकविरा ऐरोली आणि हार्दिक जय सानपाडा या दोन्ही संघाच्या कर्णधारांना. साई एकविरा ऐरोली आणि हार्दिक जय सानपाडा या दोन्ही संघाच्या कर्णधारांना ते उपस्थित असतील नाणेफेकीसाठी यायचे आणि आम्हाला सहकार्य करायचं. चांगला आपल्याला चेंडू मधून इतका चांगला फटका हमजाच्या बॅट मधून. चेंडू होतो मात्र सीमारेषा पार. साई एकवीर आणि हार्दिक जय सानपाडा. बॉलर कोण आलेला
अतिशय चांगलं असं कामगिरी केली आहे ती हमजा आणि धनेश या दोन्ही फलंदाजांनी आपल्या खेळीमधून आणि आपल्या संघाला विजयाच्या पलीकडे नेऊन सोडले. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. आपण छान खेळलात परंतु आपले प्रयत्न मध्ये थोडीफार कमी पडले आणि त्यामुळेच आपण यामध्ये यशस्वी होऊ शकला नाहीयेत. वाशी रॉयल संघाकडून अतिशय उत्तम असं वाशी रॉयल संघाचं अभिनंदन. अतिशय उत्तम अशी कामगिरी केली ती धनेश आणि हमजा या दोन्ही फलंदाजांनी. एक इनिंग मी करतो मग तू खा मग मी नेक्स्ट इनिंग. हॅलो हॅलो कोणाला आहे भाई? आणि ह्या सामन्याचे ते मॅन ऑफ द